माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण बाहेर गेलेले होते आणि त्याच वेळेला ईश्वरीला कुठेतरी ना अर्णवचे बाबा पुन्हा दिसले होते. म्हणूनच मग ती कोणताही विचार न करता आता त्यांच्या मागे मागे जायचा प्रयत्न करत असते. म्हणजेच ती आता ठरवते की आता तरी मला ते दिसले आहेत म्हटल्यावर आता मी त्यांच्या मागे जाते, बघते तरी ते कुठपर्यंत जात आहेत ते. आणि असा विचार करत ती मागे जाते. तिच्या हातात पिशव्या असतात. त्या पिशव्या जड असल्यामुळे तिला जास्त इकडे तिकडे फिरता येत नसतं. त्यातच आता इकडे पुन्हा एकदा अर्णव त्या गाडीजवळ आलेला असतो. तो म्हणतो की ही कुठे गेली, मी सिंदूर इथे असायला हवी होती, मग ही कुठे राहिली, असाही प्रश्न आता त्याला पडलेला असतो. मग इथे आता ईश्वरी असते. ईश्वरी म्हणते मी पण काय मूर्ख आहे, मला काय गरज होती ह्या सगळ्या पिशव्या वगैरे घेऊन फिरायची, मी पण ना खरंच, असा विचार करतच ती आता स्वतःला दोषी समजत असते. कारण आज कितीतरी दिवसांनी तिला पुन्हा एकदा अर्णवचे बाबा भेटले होते आणि अर्णवचे बाबा भेटणं म्हणजे आता खूप जास्त गरजेचं होतं. दुसरीकडे आता वल्लरी रूममध्ये असते. तेच मामा आणि आजी तिथे येतात आणि मामा आणि आजी आता वल्लरीला म्हणत असतात की वल्लरी, काय चाललं आहे तुझं, जरा आमचं जरा महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे. कसलं काम, कशाबद्दल बोलताय. आणि मग काय, या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता म्हटलं जातं की बघ, आपल्याकडे आता फोन करायची एक पद्धत असते, आमंत्रण द्यायची. बहीणबाईंना तू बोलवून घे. काय ना, बहीणबाई ज्या आहेत त्या बारशाला यायला हव्यात आणि तू खास करून आमंत्रण केलंस तर मग बघूया कोण येतं इथे, असंही आता म्हटलं जातं. मग आता लावतेस ना फोन. मग आता मामा जो आहे तो मुद्दामून वल्लरीकडे हट्ट धरतो. वल्लरीचा नाईलाज होतो. वल्लरीला आता काही करू नये ना, फोन तर लावायलाच लागणार असतो. तिच्याकडे दुसरा ऑप्शन नसतो. त्यामुळे वल्लरी आता लगेचच फोन लावते. वल्लरीला आता मामा बोलतात की जरा आदमीनं बोला, नीट बोल, म्हणजे आपण आमंत्रण देणार आहोत, फोन थोडं स्पीकरला टाक. मग आता फोन स्पीकरला टाकून वल्लरी फोनवर बोलत असते. वल्लरीने स्वतःच आता कॉल केलेला असतो तिच्या मोबाईलवरनं आणि त्यानंतर वल्लरी आता फोनवर बोलत असते. आणि त्याच वेळेला प्रिया विचारते की हॅलो कोण. मग त्यावेळेला वल्लरी सांगते की मी राकेशची आई बोलते. अच्छा, तुमचा फोन आहे का, हां बोला बोला, काय म्हणताय. आज कित्येक दिवसानंतर तुम्ही फोन केला आहेत ना, खरंच बरं वाटलं तुम्हाला असं बोलताना बघून. मी तुमची वाट कधीपासून बघत होती, आपली भेटण्याची इच्छा तर ती राहिलीच, आणि त्यांना आता तुम्ही माझ्याशी बोलताय ते तरी मला खूप बरं वाटलं आहे, असं देखील सुप्रिया म्हणते. फोन कशासाठी केला होता बोला. मग त्यावर वल्लरी सांगते की आमच्या अंजलीच्या बाळाचं बारसं आहे उद्या, तर बारशाचं आमंत्रण द्यायला कॉल केला होता, तर सगळ्यांनी बारशाला नक्की यायचं, असं देखील आता वल्लरी सांगत असते. वल्लरी जसं आता बारशाचं आमंत्रण देते तसं मात्र आता मामा आणि त्याचसोबत आजी तिकडनं जायला निघतात. कारण आता ती म्हणत असते की मला ना जरा आता माझा एकांत वेळ द्या, तुमचं काम तर मी केलेलं आहे ना. मग काय, आता मामा आणि आजीचं काही काम नसतं इथे. मग तेही आता तिकडनं जायला निघतात. मग ते जेव्हा तिकडनं जातात ना, तेव्हा दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे आकाश जो आहे तो अजूनही विचार करत असतो की नम्रता अजून आली कशी नाही, तिला किती वेळ लागेल, असे विचार ना त्याच्या डोक्यामध्ये चालू असतात. आणि तेवढ्यातच तिथे आता सुप्रिया त्याच्यासाठी चहा आणि पोहे घेऊन येते. कारण आकाश बराच वेळ तात्काळ थांबलेला असतो, त्याला भूक तर लागलेलीच असेल ना, हाही विचार सुप्रिया करते आणि सुप्रिया त्याला ते घेऊन येते. त्यानंतर सुप्रिया त्याला हेही म्हणते की तुमच्या आईचा फोन आला होता, तुमच्या आईचा फोन आला होता. ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र आता आकाशला आनंद होतो. आकाश म्हणतो खरंच का, बापरे, मी तर इमॅजिनच करू शकत नाही की आईनं कॉल केला होता. हो, खरंच सांगते मी, आईने तुमच्या कॉल केला होता, त्यामुळे उद्या आम्हाला बारशासाठी तरी बोलवलं आहे. ही गोष्ट जेव्हा आता आकाशला कळते तेव्हा आकाश खूप जास्त खुश होतो. आकाश म्हणतो की बरं झालं, मला वाटलं नव्हतं की आई फोन करेल, पण मी काय म्हणते, आता तुम्ही थोडा नाश्ता करून घ्या, नम्रताला यायला थोडा वेळ लागणार आहे, तोपर्यंत तुम्ही हे सगळं खाऊन घ्या, असंही आता सुप्रिया म्हणत असते. तुम्हाला काही इमर्जन्सी बोलायचं आहे का, तसं असेल तर सांगा ना, पण आता नाही, मला नम्रताशी थोडं बोलायचं आहे. काय आहे ना की नम्रताची सध्या चिडचिड
चिडचिड खूप जास्त वाढत चाललेली आहे आणि जर मी बोललो नाही तर मग ते कसं तरी वाटेल आणि म्हणूनच मी विचार केला की आज काही झालं तरी नम्रताशी मी बोलूनच घेईन आणि तेव्हाच इथून बाहेर पडेल. असंही आता इकडे आकाश जो आहे तो बोलत असतो. आकाश जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा सुप्रिया म्हणते की ठीक आहे, तुम्ही थांबा, ती लोक येत नाहीत तोपर्यंत तुम्ही विचार करा, इथेच थांबा, असंही आता सुप्रिया म्हणते. तर दुसरीकडे आता ईश्वरी जेव्हा तिथे असते ना तेव्हा तिथे आता अर्णव आलेला असतो आणि अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की मिस इंदौर, तू इथे काय करतेस? तुला मी काय सांगितलं होतं? तुला तिथे थांबायला सांगितलं होतं ना, मग तू इथपर्यंत कशी काय आलीस? त्यावर ती म्हणते की हे बघा, हातात एवढ्या पिशव्या जड होत्या की मी कसं काय खोलणार होती हो दार गाडीचं? मग तुला एवढं कळत नाही का? त्या पिशव्या थोड्या खाली ठेवायच्या. काय यार मिस इंदौर, तू पण चला आता उगाच काही इथे माझ्याशी वाद घालत बसता राहात का? भांडणं करायचे आहेत का तुम्हाला माझ्यासोबत? मग आता ईश्वरी भलतीकडे जात असते कारण ईश्वरीला माहिती आहे अर्णव मग आपल्याला इथे उभं राहिल्यानंतर एक ना एक प्रश्न विचारणार आणि म्हणूनच दुसरीकडे आता संध्याकाळ झालेली असते, फार रात्र होत आलेली असते, तरीसुद्धा अजून नम्रता आलेली नसते. म्हणून आकाशला आता विचारलं जातं. सुप्रिया म्हणते की तुम्हाला जेवण वाढू का? खूप उशीर झाला, एवढा वेळ असे उपाशी राहू नका. पण आता आकाश म्हणतो की नको आहे मला जेवण. मग अहो 11:30 वाजलेत, रात्र झाली, थोडं तरी काहीतरी खाऊन घ्या, असं करू नका, असंही आता आकाशला सुप्रिया म्हणत असते. पण तेच वेळेला अजून नम्रता आलेली नसते. नम्रता अजून कुठे राहिली ना खरंच काहीच कळत नाही आहे. पण नम्रता आता शुभूसोबत छान हसत खेळत येत असते. त्याच्याकडे दोघंही जण मस्त असं आईस्क्रीम एन्जॉय करत येत असतात. दिवसभर आकाश नम्रताची वाट बघत होता पण या गोष्टी बिचाऱ्या नम्रताला काहीच माहीत नव्हत्या. त्यामुळे आकाश जेव्हा शुभू आणि त्याचसोबत नम्रताला एकत्र बघतो ना तेव्हा त्याला कुठेतरी ना राग येत असतो. त्याला अशा गोष्टींना सगळ्या आठवू लागतात. पण जेव्हा त्याला आता नम्रता समोर दिसते तेव्हा नम्रता म्हणते की आकाश तुम्ही कधी आलात? तर आकाश म्हणतो खरं तर मी केव्हाच आलो होतो, तुझ्याशी बोलायचं होतं त्यासाठी, पण आता राहू दे. मग नम्रता म्हणते बोला ना, काय झालं आहे, आपण बोलूया. पण आता आकाशला ह्या सगळ्या गोष्टीचा राग येतो कारण का दिवसभर तो तिची वाट बघत होता पण दिवसभर ही काही आली नव्हती आणि आता रात्री 11:30 वाजलेत आणि ही आली. त्यातच आता शुभूसोबत ती हसत खेळत आली होती. मग आता आकाश म्हणतो की नको उगाच आता बोलायला, तसंही तू खूप दमली असशील, त्यामुळे आपण नंतर बोलूया, असंही आता म्हटलं जातं. मग इकडे मात्र सुप्रियाला थोडं वाईट वाटतं कारण आकाश ना दिवसभर वाट बघत होता आणि आता आकाश तिथे नव्हता. त्यामुळे कुठेतरी मनामध्ये ना असं वेगळं वाटत होतं. म्हणूनच नम्रतासुद्धा आकाशशी बोलण्याचा प्रयत्न करते पण आकाश काही केल्या आता नम्रताशी बोलत नसतो. तो तिला म्हणतो की तू दमून आली असशील, तुला आरामाची गरज आहे, तू थोडा आराम कर, आपण नंतर बोलूया, असंही आता तो म्हणतो. आणि त्यानंतर मात्र तो सुप्रियाचा निरोप घेऊन तिकडनं जायला निघतो. पण आता हे जे काही आकाशचं वागणं होतं हे थोडं वियर्ड वाटत होतं इकडे असणाऱ्या शुभूला. आणि त्याचसोबत नम्रतासुद्धा विचार करते की यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं तर ही बोलली का नाहीत. दुसरीकडे आता वल्लरी जी आहे ती रूममध्ये येते आणि ती आता विचार करत असते. तिला आता तेच चालू असतं की उद्या हा बारसा आहे आणि या बारशाच्या दिवशी घरात काहीतरी चांगलं होणार आहे, म्हणजे बारसा होणार आहे आणि त्यातच ही सुप्रियासुद्धा घरात येणार आहे. ही सुप्रिया घरात आली तर मला तर घरात थांबावंच लागणार आहे, मी घराच्या बाहेर पडू शकणार नाही आहे. पण मग मी काय करावं हे मात्र आता तिला सुचत नसतं. मग तिला कपाटात असलेला रमाकांत आणि त्यासोबत सुप्रियाचा एकत्र फोटो, म्हणजे जो काही पेपरात छापून आलेला फोटो असतो तो सापडतो. इकडे मात्र रमाकांत एका भजनी कार्यक्रमात बिझी असतात आणि त्याच वेळेला आता ते भजन करत असताना ते पूर्णपणे त्या देवाच्या भजनात तल्लीन झालेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्याची गोष्ट जी आहे ती ईश्वरीला आठवत असते. ईश्वरी आता अर्णवच्याच बाबांचा विचार करत असते. ती म्हणत असते की मला काही झालं तरी त्यांचा शोध हा घ्यायला हवा, कारण ते कुठे असतील, काय असतील, कारण ते जेव्हा मला सापडतील तेव्हाच तर माझं काम जे आहे ते व्यवस्थित पुढे सरकेल आणि मला चांगला काहीतरी विचार करता येईल, असंही तिच्या मनामध्ये आता सुरू असतं. दुसरीकडे आता अर्णव हा रूममध्ये आलेला असतो आणि त्याच वेळेला ईश्वरी विचार करत असते. अर्णव मागून येतो आणि अर्णव ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो. अर्णव जसा ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो तसं ईश्वरी दचकते. सोबत अर्णवसुद्धा. ईश्वरी म्हणत असते काय अगदी भूतासारखे येता, तुम्हाला बघितलं ना की तो भूतच आठवतो. त्यावर आता अर्णव म्हणतो मला बघितल्यानंतर भूत
भूत दिसतोय का तुला मी? अर्णवला ईश्वरी म्हणते की हो तुम्ही भूतच दिसताय, कारण आहे ना तुमच्यासारखा भूत आहे ना आमच्या इंदोरमध्ये सुद्धा होता एक सूर्या काका, तो ना झाडावर जाऊन असाच बसायचा, असंही ईश्वरी आता बोलत असते. अर्णव तिला म्हणतो की मग तू मला भूताची उपमा देते, म्हणजे मी भूत आहे. मग काय, तुम्ही तर स्वतःची ओळखलात ना की तुम्ही भूत आहात, तर तुम्ही भूत आहातच. त्यावर अर्णव तिला म्हणतो की हो तुला माहिती का, लग्नाच्या आधी पूर्ण लिस्ट लागायची, त्यामध्ये बॅचलरमध्ये माझा फर्स्ट नंबर रँक असायचा, कारण एवढा स्मार्ट मी आहे. त्यावर आता ईश्वरी म्हणते बहुतेक त्या लिस्ट लावणाऱ्यांची चूक असेल, तुमची त्यात काही चूक नाही. ईश्वरीने असं म्हटल्यानंतर अर्णवही शांत बसतो. अर्णव म्हणतो ठीक आहे, तू म्हणतेस ना मी भूत आहे, बरोबर मी भूत आहेच ना. ईश्वरी म्हणते बरं झालं तुमची ओळख तुम्हाला पटली ते. पण त्याच वेळेला ईश्वरीला अर्णव म्हणतो की एक जो भूत असतो ना तो हडळसोबत राहतो, म्हणजे तो ना एका चुडेलसोबत राहतो, मग त्या दोघांचं तिथेच तर जमतं. मग आता ईश्वरी म्हणते की तुम्ही मला चुडेल म्हणालात, चुडेल, मला बाकी काही बोला पण मला चुडेल बोललेलं सहन होत नाही. ईश्वरी आता रागवून बसते. तर अर्णव मात्र आता तिला एकदमच सॉरी वगैरे बोलतो, कान धरून वगैरे. त्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते पुन्हा भांडाल का माझ्यासोबत? अर्णव म्हणतो नाही भांडणार, पक्का प्रॉमिस. पण आता आपल्याला बायांची नावं शोधायची आहेत ना, चल आपण बायांची नावं शोधूया, असंही त्यांचं ठरतं. इकडे आता ऑलरेडी मामा, वल्लरी, आजी आणि राकेश बसलेले असतात बायांची नावाची यादी करत. म्हणजे बाळाचं नाव काय ठेवायचं, क अक्षरावर ना, काहीतरी वल्लरी चांगलं सांग ना, नाव जरा सुचव, म्हणजे हिरवी तर नावं ठेवत असतेस इकडे तिकडे जाऊन, मग आम्हालासुद्धा नावं सांग ना, असं बोलून मामा वल्लरीची मजा घेत असतात. वल्लरी म्हणत असते की हो जरा बघूया काही नावं सुचतात का, पण जरा युनिक आणि मस्त अशी सांग. म्हणजे मग आता वल्लरी म्हणते की हल्ली ना कसं ना असं 2 अक्षरी नावाचा ट्रेंड आहे, म्हणजे सावी, वीरा, ह्या सगळ्या अशा पद्धतीचे. मग असंच काहीचं नाव आपण आपल्या बाळाचं सुद्धा ठेवूया, असंही तिचं प्लॅनिंग चालू असतं आणि ती याबद्दल बोलत असते. जेव्हा ती याबद्दल बोलते तेव्हा मात्र आता राकेशला तर सांगितलं जातं की तुम्हीही एखादं नाव सुचवा. त्यावर राकेश म्हणतो मी कसलं नाव सुचवतोय, इथं मला माझंच नाव आठवत नाही आहे, माझीच ओळख मला पटत नाही आहे, तर मी तरी कसं सुचवणार नाव. त्यावर आता इकडे या मामाला हसू येतं, तर वल्लरी बघतच राहते. आता मामा देखील काही नावं सुचवत असतात, तर दुसरीकडे मात्र आता वल्लरीसुद्धा नाव सजेस्ट करत असते. त्यांचं एक नाव जे आहे ना ते डायरीवर लिहिणं सुरू असतं, त्यातलं एखादं फिक्स करायचं. आपण सगळी नावं लिहून ठेवूया आणि मग ह्यातली जी नावं आहेत ना ती आपण अंजलीला दाखवूया, मग अंजलीच काही ती नावं फायनल करेल, असं आता त्यांचं ठरलेलं असतं. त्यामुळे एक नावं मामा जशी सुचत आहेत तशी त्या डायरीमध्ये लिहायचं काम करत असतो. इकडे आता अर्णव मोबाईलमध्ये असतो, तर ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर काय तुम्ही मोबाईलवर टाईमपास करताय, बंद करा ना हा टाईमपास करणं. आपल्याला काय करायचं आहे, नावं सुचवायची आहेत ना, नावं जरा शोधाशोध करायची आहेत ना, मग चला ना. मग अर्णव म्हणतो मी गुगलवर नावं शोधतोय, तेच चालू आहे माझं काम. मग आता ईश्वरी म्हणते अच्छा असं आहे का, मग असं सांगा ना की नाव शोधताय तुम्ही. मग आता ईश्वरी म्हणत असते की जरा थांबा. आता ती अगदी साधू महाराजांसारखं अगदीच याना बसतात अगदी तशी बसलेली असते आणि त्याच वेळेला तिला आता नाव आठवतं. तिला नाव आठवल्याबरोबर पटकन ती आता त्या बेडवरनं उडी मारते आणि खाली उतरते. त्यावर अर्णव तिला म्हणतो की काही झालं आहे काय, नेमकं ते तरी सांग. त्यावर अर्णवला ती सांगू लागते की मला नाव आठवले, नाव मला समजले, काय ठेवायचे ते, काय ठरले सांगा ना, सांगा. मग आता म्हटलं जातं की हो सांगते ना काय ठरलं आहे ते. मग आता ती नाव सांगायला सांगू करते. मग ती म्हणते की बघा माझं नाव ठरलं आहे कर्णिका म्हणजे याचा अर्थ काय. मग त्यावर ईश्वरी म्हणते कर्णिकाचा अर्थ म्हणजे जे फूल असतं ना त्या फुलाच्या आतमधला जो भाग असतो त्याला कर्णिका असं म्हणतात. मग किती सुंदर नाव आहे ना कर्णिका, खूप साधं आणि सोपं, नवीन, युनिक काहीतरी वाटतं. मग अर्णवलासुद्धा हे नाव आवडतं. अर्णव म्हणतो बरं ठीक आहे, आपण हे नाव आपल्याला आठवलं आहे, हे आवडलंसुद्धा आहे ना, हे आपण मामांना आणि त्यासोबत आजीला वगैरे जाऊन सांगूया, म्हणजे हे सुद्धा नाव जे आहे ते यादीत ॲड होईल. मग आता ती लोकंसुद्धा जातात. त्याच्या आधी अंजली तिथे जाऊन पोचलेली असते. अंजली म्हणते की काय झालं, तुम्हाला काही नावं वगैरे सुचली आहेत का, काय ठेवायची आहेत. त्यावर वल्लरी म्हणत असते की आमचं तेच चालू आहे, काहीतरी शोधायचं, कियारा ठेवूया का, असंही आता ती म्हणत असते. मग कियारा थोडं असं वेगळं वाटत असतं, थोडं नाव घेताना कसं महाराष्ट्रीयन नाव पाहिजे, मराठी नाव पाहिजे, असंही मामाचं असतं. आणि त्याचमुळे आता अंजली राकेशला सुद्धा सांगते की अहो तुम्ही तरी सांगा ना नावं काहीतरी. मग आता त्यांचा ट्रेंड सुरू असतो, मग
म्हणतो की जे ट्रेंडमध्ये नावं ठेवतात नाही का, आता म्हणजे समजा अंजली आणि राजेश यामध्ये आपण काहीतरी चांगलं असं रांजली वगैरे पण क अक्षर आलं आहे ना वल्लरीमध्ये. मग आता काय ठेवायचं नाव बरं ह्यावर त्यांची चर्चा सुरू असते. तेवढ्यातच ईश्वरी आणि अर्णव तिथे येतात. ईश्वरी अर्णव जेव्हा तिथे येतात तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आम्हाला एक नाव सुचलेलं आहे. मग त्यांना विचारलं जातं काय नाव सुचलं. मग ते सांगतात की कर्णिका. कर्णिका नाव मामाला तर खूप आवडतं. मामा बोलतो वाव खूप सुंदर नाव आहे आणि त्यामुळे आता डायरीत ते नाव लिहिलं जातं. त्यानंतर आता अजून काही नावं सुचत आहेत का आपण बघूया, मग नंतर फायनल करूया असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि त्याच वेळेला काही नावं ती लोक विचारात घेतात. केतकी, जसं की त्याचबरोबर कियारा, कर्णिका ही सगळी नावं लिहिली जातात. आणि त्याचवेळी अंजली म्हणत असते की आपण नक्की नाव कोणतं ठरवायचं आहे ते जरा फायनल करूया. मग ईश्वरी म्हणते की त्यापेक्षा आपण एक काम करूया, ज्या नावाला जास्त ओट येतील ना ते नाव आपण फायनल करायचं. मग तर झालं. हे जर आता ईश्वरी बोलायला लागल्यावर अंजली लगेच मध्ये पडत म्हणत असते की त्याची काही गरज नाही आहे. ते काय ना माझ्या बाळाचं नाव आहे ना मीच ठरवणार आहे, त्यामुळे बाकी इतर कोणीही यामध्ये पडायचं नाही. पण राजेश आता म्हणत असतो त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपल्याला जे नाव वाटतं ते आपण चिठ्ठीत लिहूया, जेवढ्या जास्त चिठ्ठ्या असतील त्या नावाच्या ते नाव आपण फिक्स करूया असं आता राकेशने सुद्धा सांगितलेलं असतं. मग राकेशची कल्पनासुद्धा सगळ्यांना आवडते. मग दुसरीकडे राकेशचा फोन वाजतो. मग राकेश फोनवर बोलायचं असतं म्हणूनच म्हणतो की 2 मिनटं हां मी आलो, आणि असं बोलून तो आता बाजूला जातो, कारण त्याला फोनवर बोलणंसुद्धा तितकंच इम्पॉर्टंट होतं आणि त्यामुळेच तो आता बाजूला गेलेला होता फोनवर बोलण्यासाठी. तर दुसरीकडे मात्र आता वल्लरी बघत असते, पण आता अर्णव आणि ईश्वरीला फोनवर राकेश बोलायला गेलेला असलं तर त्याच्या मागे जाता येत नसतं, कारण पुन्हा या सगळ्यांना असंच वाटेल की ही लोक संशय घेतात. त्यावर मामालाच ती लोक इशारा करतात. तर मामाला हातातलं काम सोडून येतो मी जरा जाऊन असं बोलून लगेच ती डायरी तिथेच ठेवतो मामा, आणि लगेच तो बाहेर जायला निघतो. आणि जेव्हा तो आता बाहेर जातो ना तेव्हा अर्णव ईश्वरी दोघंही जण एकमेकांकडे बघत असतात. मामाला आता बघायचं असतं की राकेशचं नेमकं काय चाललं आहे, राकेश कुठे जातो आहे, काय करतो आहे, या सगळ्या गोष्टी मामाला बघायच्या असतात की तो कोणाशी बोलतो आहे. म्हणूनच मामा आता मागे गेलेले असतात. तर दुसरीकडे मात्र कर्णिका नावसुद्धा चांगलं आहे, पण आपण यातली कोणतीतरी नावं फिक्स करूया असं ठरलेलं असतं. इथे राकेश फोनवर बोलत असतो आणि राकेश सांगत असतो की मी तुमची कोणतीच केस घेतलेली नाही आहे, तुम्हाला का कळत नाही आहे, मी खरंच ओळखत नाही आहे कोणाला, माझी ऑलरेडी मेमरी गेलेली आहे, त्यातमध्ये मला स्वतःला माझं नाव आठवत नाही आहे, तर तुमची केस मी कशी घेऊ. तो त्याच्या ॲक्सिडेंटबद्दलसुद्धा त्याच्या क्लायंटला सांगत असतो. तर मामा हे सगळं ऐकत असतात. मामा म्हणतात की मला असं वाटतं आहे आता तरी ह्याची चोरी पकडली जाईल, पण तो जे काही बोलत असतो त्यामुळे आता मामासुद्धा स्तब्ध असतात. मामासुद्धा काहीच बोलू शकत नसतात. त्याच वेळेला मामाना तो म्हणतो की बघा ना, जरा तुम्ही ह्यांच्याशी बोलता का, जरा तुम्ही बोलाल ना तर बरं होईल. मग ज्या वेळेला आता मामा फोन हातात घेतो तोपर्यंत समोरच्या व्यक्तीने फोन ठेवलेला असतो. इकडे आता जेवायला बसलेली असताना चर्चा सुरू असते आणि त्याच वेळेला आकाश आला होता याबद्दल मला माहीत नव्हतं. जर मला माहिती असलं असतं ना की आकाश आला आहे तर मी स्वतः थांबले असते इथे, असंही आता जी नम्रता आहे ती म्हणत असते. नम्रताला आता म्हटलं जातं की अगं ते तर केव्हापासून आले होते, तुझी वाट बघत होते, पण आई जर मला माहीतच नाही आहे तर मी तरी कशी येणार, मला जर माहिती असलं असतं की ते आले आहेत तर मीही थांबली असती ना. पण आता शुभू त्या ठिकाणी झालेल्या सगळ्या गमती जमती सांगतो. म्हणजे जेव्हा ॲड कॅम्पेनला हे लोक गेले होते तिथे नेमकी काय काय मजा केली ना याबद्दल आता तो सांगत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो ना तेव्हा मात्र आता तो सांगतो की खरंच ना हिच्यामुळे ना माझं जगणं कुठेतरी मुश्किल होऊन बसलेलं आहे बघ. म्हणजे आम्ही गेलो तिथे त्यानंतर आमचं बोलणं सुरू होतं, आणि तुला काय सांगू, आम्ही जेव्हा तिथे डिस्कस करत होतो ना तेव्हा हिचं मात्र त्या रोहितच्या मागे पुढे करणं चालूच होतं. हिच्यामुळे ना अक्षरशः मला असं वाटत होतं की माझा जॉब आता धोक्यात आहे की काय. या सगळ्या गोष्टी ऐकूनच ना इकडे मात्र आता सुप्रियाला हसू येत असतं. सुप्रिया आता पाहून हसू लागते. सुप्रिया म्हणते बापरे एवढं सगळं होतं का. मग आता तो म्हणतो की हो ना, ह्या सगळ्या गमती जमती तिथे होत होत्या आणि हे सगळं बघून ना मुळात ना मलाच हसू येत होतं असं देखील आता तो म्हणत असतो. तर इकडे नम्रताही म्हणत असते
असते की हो मग आता एवढ्या माणसांना आपण पहिल्यांदा बघतोय म्हटल्यावर थोडंफार असं वाटतंच ना गं आई, तुलाही तर चांगलंच माहिती आहे. तेवढ्यातच ना त्या शुभूला फोन येतो म्हणून शुभू फोनवर बोलण्यासाठी म्हणून बाजूला जातो. तर इकडे नम्रतासुद्धा आता तिला जेवण नको आहे, बस झालं असं बोलून उठत असते. पण सुप्रिया काही नम्रताला उठू देत नाही आणि त्याच वेळेला आता नम्रता म्हणत असते की आई आज आकाशच्या आईचा फोन आला होता का? हो हो आई, आकाशच्या आईचा फोन आला होता आमंत्रण देण्यासाठी. मग आता मी तुला सांगते ना, उद्या ना बारशाला जाताना ना एकदम छान तयार होऊन जा, एकदम टकाटक. कसं बघ ना, त्यांनी आता त्यांचा फोन केला एवढा म्हटल्यावर तुला तर छान तयार होऊन जावंच लागेल ना. मग त्यात सुप्रिया म्हणते या टकाटक तयार होऊन जाण्यासारखं काय आहे, रोज काय मी व्यवस्थित जात नाही का, असंही सुप्रिया नम्रताला विचारते. नम्रता म्हणते की बघ आई, मी तुला सांगायचं काम केलं, तुला कसं जायचं ते बघ. आणि असं बोलून ना ती आता चिडून रागवून उठून जाते. पण सुप्रियाला कळत नसतं की ह्या नम्रताचं नेमकं काय चाललं आहे. म्हणजे नम्रता ज्या पद्धतीने वागत असते ना सध्या, तिचं ते वागणं जरा विचित्र वाटत असतं सुप्रियाला सुद्धा. आणि सुप्रियाने नम्रताला हे सुद्धा सांगायचा प्रयत्न केलेला असतो की तुझ्या या वागण्यामुळे ना तुझ्यामध्ये आणि आकाशमध्ये बराच दुरावा येतोय, तुमच्या दोघांमधलंही नातं जे आहे ते कुठेतरी विस्कटतंय. हे कुठेतरी नातं सुप्रियाला जाणवत असतं आणि म्हणूनच सुप्रियाने ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगून टाकलेल्या असतात नम्रताला. आणि नम्रताला सुद्धा मनातून कुठेतरी वाटत असतं की आई आपली बोलते ते अगदीच योग्य आहे, कारण ती स्वतः हे सगळं काही जवळून बघत असते. आणि त्यामुळेच ना इकडे जेव्हा सुप्रियाला नम्रता त्या सगळ्या गोष्टींवरनं बोलते की बारशावर उद्या तयार होऊन जा, त्यावेळी आता नम्रताला राग येतो. नम्रता उठून निघून गेलेली असते आणि सुप्रिया मात्र नम्रताच्या या सगळ्या बोलण्याचा ना विचार करत असते. दुसरीकडे आकाश जो आहे तो आता एकदम तोंड पाडून बसलेला असतो. आकाशला काय झालं आहे ना, या काही गोष्टी ज्या आहेत त्या कळत नसतात. इकडे असणाऱ्या वल्लरी आकाशकडे जाते आणि आकाशला म्हणत असते की आकाश काय झालं आहे, नेमकं तुझ्या मनात काय चालू आहे, डिस्टर्ब काय सोडा. त्यावर तो म्हणतो काही नाही, आज जरा बाहेर गेलो होतो. कुठे गेला होतास तू? मग नम्रताला भेटायला गेलो होतो. मग झाली का भेट? पण नाही झाली आमची भेट. मग तू कुठे होतास तेवढा वेळ? मग तो म्हणतो की मी तर आज त्याच्याच घरी होतो पूर्ण दिवसभर तिची वाट बघत, पण ती घरात नव्हती तरी तो दिवसभर तिच्या घरात वाट बघत बसला होता. पण का, एवढं काय होतं आणि ती कुठे गेली होती, असं आता वल्लरी विचारते. त्यावर तिचा एक मित्र आहे शुभंकर, त्याच्यासोबत ती गेली होती. शुभंकर? आणि हा कोण, वल्लरी मुद्दाम विचारते. त्यावर आकाश म्हणतो की त्यांच्या घरी कोणी असा राहायला आला आहे शुभंकर नावाचा मुलगा, त्याच्यासोबत त्याच्या ॲड कॅम्पेनला ती गेली होती. ही गोष्ट जेव्हा वल्लरीला कळतं तेव्हा वल्लरी मात्र आता आकाशला मुद्दामून ना रागवून द्यायचा प्रयत्न करत असते, त्याच्या मनात काही ना काही भरवायचा प्रयत्न करत असते. म्हणजे तिला तुझ्याकडे भेटायला इम्पॉर्टंट वाटलं नाही, ती त्या शुभंकरसोबत बाहेर गेली, नक्की चाललंय काय हे, असंही आता ती मुद्दामून त्याला विचारत असते. पण आकाश आता या सगळ्यामध्ये शांत बसतो, कारण आकाशला आता हा विषय वाढवायचा नसतो, कारण ऑलरेडी ना तो खूप जास्त डिस्टर्ब असतो. त्याच्या डोक्यात ना सतत तेच विचार सुरू असतात की नम्रता आपल्यासोबत असं का वागते, त्यामागचं कारण काय आहे. दुसरीकडे नम्रता रागवून टेन्शनमध्ये बसलेली असते. ते शुभू आता टेडी बेअर घेऊन तिला हसवायला, तिच्याशी बोलण्यासाठी आलेला असतो आणि तिला समजवायचा तो प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला नम्रता म्हणत असते की सॉरी, पण मला नाही बोलायचं आहे. पण आता शुभू म्हणतो की असं कसं, कोणीतरी रागवलं आहे, कोणाच्या तरी चेहऱ्यावर सरळ आणि स्पष्ट राग दिसतोय. मग आता मला बघायला नको का नेमकं काय झालं आहे ते, का व्यक्ती चिडली आहे ते. आणि मग तो टेडी बिअर घेऊनच तिच्यासमोर मुद्दामून जातो आणि विचित्र आवाज काढून असं दाखवत असतो की तो टेडी बिअरच बोलतोय. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना नम्रताला हसू येतं. जी नम्रता चिडलेली असते, रागवलेली असते, ती नम्रता आता हसू लागते. आणि नम्रता जशी हसते ना तसं मात्र आता इकडे शुभूलासुद्धा हसू येतं. शुभू म्हणतो आता कसं, आता गेला ना राग, असं जास्त वेळ राग घेऊन बसायचा नाही. नम्रता म्हणत असते की नाही यार, रागवून नाही बसली, मला ना टेन्शन येतं. म्हणजे आकाश सरांचं बघ ना, आज ते आले होते पण याबद्दल मला काहीच माहीत नाही. जर मला माहिती असलं असतं की ते आले आहेत तर मी गेली असती ना, सगळी कामं सोडून मी आली असते त्यांच्याशी बोलायला. पण मला माहीतच नाही आहेत त्या गोष्टी, तर मी कसं काय येणार, असंही ती आता म्हणत असते. शुभू म्हणतो मग ठीक आहे ना, एवढा काय विचार करते या सगळ्या गोष्टीचा, नाही इतका विचार करायचा आणि प्रेशर तर त्याहून घ्यायचा नाही, असंही आता तो म्हणत असतो तिला. तर दुसरीकडे आता इशू जी आहे ती बाळासोबत मस्त खेळत असते आणि बाळाला आता ती पावडरचा डब्बा घेऊन बसलेली असते त्याच्यासमोर. तेवढ्यातच ना बाळाने लाथ मारलेली असते, तर पावडरचा डब्बा ना ईश्वरीच्या हातून खाली पडतो. ईश्वरीच्या हातून खाली पडल्याबरोबर थोडी पावडर ना जमिनीवर पडलेली असते, तर थोडी पावडर ना तिथेच असते. आणि ईश्वरी ना आता त्या पावडरच्या डब्यातून पावडर
लावत असते बाळाला आणि तेव्हाच ना ती पावडरचा डब्बा जसा चालू करते तसं त्याच्यात ना फुसकन असं पावडर जी आहे ती बाहेर पडते आणि ती सगळी अर्णवच्या तोंडावर पडते. अर्णवच्या तोंडाला सगळी पावडर लागलेली असते. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर जरा आरशात तुमचं तोंड बघा ना. मग अर्णव जेव्हा आरशात तोंड बघतो तेव्हा मात्र म्हणतो की हे सगळं काय आहे असं विचारायला तो तिच्याकडे जातो आणि त्याच वेळेला त्याचा पाय घसरून तो पडणार असतो. आता तिथे खाली पावडर पडलेली असते आणि त्याच्यातूनच तो स्लिप होत असतो आणि त्यातच आता ईश्वरी त्याला सावरत असते आणि ईश्वरीने कसंपसं सावरून त्याला आता आपल्या मिठीत घेतलेलं असतं. त्यामुळे अशा अर्थाने का होईना दोघंही जण एकमेकांच्या जवळ येतात आणि तेव्हाच ना ईश्वरीला सुद्धा भारी वाटतं की अर्णव तिच्या अशा पद्धतीने जवळ आला आहे ते. त्यानंतर अर्णव म्हणतो की काय हे मिस इंदौर, काय चाललंय काय, जिकडे तिकडे पावडर का करून ठेवली आहेस असं बोलून तो तिच्यावर चिडत असतो. तेच बाळाचा आवाज रडण्याचा येतो. बाळ जसं रडतंय तसं ईश्वरी म्हणते बघितलं का तुम्ही माझ्यावर ओरडलात ना म्हणून बाळाला कळलंय, त्यालाही कळलंय की आपला मामा किती चिडलाय आपल्या मामीवर, म्हणूनच बघा तो कसं रडायला लागलं आहे. आणि असं बोलून ईश्वरी आता बाळाला हातात घेते आणि मग ती अर्णवला म्हणत असते की अर्णव सर जरा रागराग करायचं बंद करा ना असं बोलूनच ती आता त्याला हळूच का होईना शांत करायचा प्रयत्न करत असते. आणि आता त्या बाळाला हातात घेत म्हणत असते की तुझा मामा बघितलंस ना कसा तुझ्या मामीवर चिडतो, कसा चिडचिड करतो, असा हा तुझा मामा आहे असंही आता ती मुद्दामून बोलून अर्णवची मजा घेत असते. त्यानंतर अर्णव ते फेस वगैरे धुण्यासाठी तिकडनं जातो. त्यानंतर ईश्वरी मात्र अर्णवकडे बघून हसत असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बारशाचा दिवस असतो आणि त्यामध्ये जो की प्रोमो आलेला आहे नवीन तो दाखवला जातो, ज्यामध्ये खरं तर बारशाच्या दिवशी सगळ्यांसमोर येतं की सुप्रियामुळेच म्हणजेच ईश्वरीच्या आईमुळे अर्णवच्या बाबांची अवस्था झाली, सात्विका या जगात नाही. या गोष्टी जेव्हा आजीला अंजली कळतात तेव्हा आता त्यांना मात्र आता बाहेर अक्षरशः काढायचा प्रयत्न सुरू असतो. पण ईश्वरीला जेव्हा बाहेर काढायला आजी घेते तेव्हा अर्णव तिच्या बाजूने स्ट्रॉंगपणे खंबीरपणे उभा राहतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मला आधीपासूनच माहिती होत्या याबद्दलही तो सांगू लागतो. त्यामुळे सगळ्यांनाच या गोष्टीचा धक्का बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.